तर पाऊस थांबला असला तरी वसई विरारमधील नागरिकांच्या अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत। अनेक सोसायट्यांमध्ये अजूनही गुडघाभर पाणी साचलंय आणि त्यामुळे वसई विरार शहर महानगरपालिका तसेच संपूर्ण वसई तालुका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अजूनही रस्त्यांवर पाणी असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। 3 ते 4 दिवस उलटून गेले तरी अनेक भागांमध्ये वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही। पाणी गेलं होतं त्यामुळे पेशंट सुद्धा आतमध्ये येत नाहीये। ते 3-4 पेशंट्स आहेत ते इथे उपचार घेत आहेत आणि संपूर्ण हा परिसर कशा प्रकारे जलमय झालेला आहे। आणि हा आजचा म्हणजे ही आजची दृश्य नाही तर मागील 4-5 दिवसांपासून हेच दृश्य आपल्याला या वसईच्या या भागामध्ये पाहायला मिळते। आणि अनेक अशा सोसायटी आहेत जिथे प्रयत्न केला जातोय की या पाण्याचा निचरा व्हावा, मात्र जसं त्यांनी सांगितलं की ड्रेनेज सिस्टीम असेल किंवा हा सकल सगळा भाग आहे आणि त्यामुळे पाण्याचा निचरा अजूनही होत नाहीये। आणि त्यासाठी आता प्रशासन नेमकी काय पावलं उचलतं, आणखी किती दिवस किती तास या सगळ्यांना या त्रासामध्ये राहावं लागतं किंवा हा मनस्ताप सहन करावा लागतो। कारण ज्या प्रकारे आपण बघितलं संपूर्ण हा रस्ता अगदी शेवटपर्यंत आपण बघतोय। त्यांनी पण सांगितलं की आज ते थोडंसं पाणी कमी आहे, मात्र मागच्या 2 दिवसामध्ये यापेक्षा अधिक पाणी होतं, त्यामुळे काही तास लागतील या पाण्याचा निचरा होण्यासाठी। त्यामुळे प्रशासनाने तातडीनं याकडे लक्ष द्यावं आणि हा पाण्याचा निचरा कशा पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे। कॅमेरामॅन विनय राजभर समी वेदांत ने एबीपी माझा वसई विरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।